नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। ऐतिहासिक वाघनखांसह शिवकालीन शस्त्रास्त्रांचं शिवशस्त्र शौर्य प्रदर्शन आजपासून कोल्हापुरातील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सुरू। प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी। प्रज्ञा कांबळेचा मृत्यू अपघात नसून घातपात, प्रज्ञाच्या नातेवाईकांचा आरोप। प्रज्ञा कांबळेचा मृत्यू अपघात नसून घातपात, प्रज्ञाच्या नातेवाईकांचा आरोप। वंचित बहुजन आघाडीचा आयजी कार्यालयावर न्याय हक्क निर्धार मोर्चा। साथी पोर्टल विरोधात राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेते एकवटले। आज कोल्हापूरसह राज्यभरात पाळला बंद। अथर्व शुगर्स आणि दौलत कामगार संघटना पदाधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा। जिल्हाधिकारी वेतन त्रिपक्षीय कराराबाबत साखर आयुक्तांकडून अभिप्राय मागवणार। आणि गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू होणार, चेअरमन नवीद मुश्रीफ यांची माहिती। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठा योद्ध्यांकडून वापरली गेलेली शस्त्र यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून शिवशस्त्र शौर्य गाथा या शस्त्र प्रदर्शनाचं भोसले घराण्याशी संबंधित सातारा, नागपूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये आयोजित करण्यात आले। हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा उपक्रम न राहता तो लोकोत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करू असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं। शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते। कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस इथं आज शिवशस्त्र शौर्यगाथा या उपक्रमांतर्गत लंडन इथून आणलेल्या वाघनखांचं आणि मराठाकालीन शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संयुक्तरित्या उद्घाटन केलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पुरातत्व आणि वास्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे आणि उपसंचालक हेमंत दळवी आदी उपस्थित होते। या उद्घाटन कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित असलेले मंत्री शेलार यांनी हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी तब्बल 8 महिने सुरू राहणार असल्याचं सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सर्वांसमोर यावा यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस दल तसंच संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सहाय्यानं संपूर्ण जिल्हाभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात यावं यासाठी सांस्कृतिक विभाग सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचं मंत्री शेलार यांनी सांगितलं। पालकमंत्री आंबेडकर यांनी लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्यानं राज्य शासनानं कोल्हापुरात वाघनखं आणल्याचं सांगितलं। महाराजांचा दैदिप्यमान इतिहास युवा पिढीपुढे यावा, यातून युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन युवा पिढीनं कार्यरत राहावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठा शैली आणि इतर भारतीय शैलीची अप्रतिम सांगड दिसते असं सांगितलं। सामान्य जनतेसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या प्रदर्शनात नागरिकांना दांडपट्टा, ढाली, तलवारी, बर्चे, भाले, वाघनखं यासारखी तब्बल 235 विविध शिवकालीन शस्त्र पाहता येणार आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेनं अलीकडेच अमृत योजनेअंतर्गत नव्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या अंतर्गत नागरिकांनी नवीन पाणी कनेक्शन घ्यावं आणि संबंधित खर्च भरावा अशी जाहिरात महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। मात्र या नव्या धोरणावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना निवेदन सादर करून या निर्णयाला विरोध दर्शवलाय।
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्या पाणी कनेक्शन धोरणाबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. अनेक नागरिकांनी आधीच कायदेशीर मार्गानं आणि स्वखर्चानं मीटर बसवून पाणी कनेक्शन घेतलंय. आता महापालिका त्यांच्यावर कनेक्शनसाठी आर्थिक भार टाकत असल्यानं काँग्रेसनं त्याला विरोध केलाय. कोल्हापूर शहर काँग्रेसच्या वतीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना याबाबत निवेदन देण्यात आलंय. जुन्या पाईपलाईनवरील कनेक्शन नव्या अमृत योजनेच्या पाईपलाईनवर शिफ्ट करणं महापालिकेची जबाबदारी आहे. नागरिकांकडून पुन्हा अतिरिक्त पैसे मागणं हे अयोग्य आणि अन्यायकारक आहे. याउलट जुनी पाईपलाईन काढून त्याच्या भंगार विक्रीतून येणारी रक्कम महसूल म्हणून वापरावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापालिकेनं हे नळ कनेक्शन बदलाचं धोरण बदललं नाही तर शहरातून तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर भूपाल शेटे, संजय मोहिते, अर्जुन माने, माजी नगरसेवक दुर्वास कदम, राजाराम गायकवाड, श्रावण लाड, मधुकर रामाने, प्रताप जाधव, रियाज सुभेदार, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, शिवानंद बनछोडे, संजय लाड, संदीप सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी चांगल्या आणि सुरक्षित एसटी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात. सौंदत्ती यात्रेसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच दरपत्रक लागू करावे अशी मागणी करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेनं केली आहे. याबाबत त्यांनी राज्य परिवहन मंडळाचे कोल्हापूर विभागीय प्रभारी नियंत्रक यशवंत कांतोडे यांना निवेदन दिलंय. 1 ते 5 डिसेंबर या दरम्यान कर्नाटकातील सौंदत्ती इथल्या श्री रेणुका देवीची यात्रा संपन्न होणार आहे. या यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून हजारो भाविक जातात. यावर्षी सौंदत्ती यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या आणि सुरक्षित एसटी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रेसाठी प्रति किलोमीटर 55 रुपये प्रमाणे दर आकारणी करण्यात यावी. प्रत्येक एसटीमध्ये जादा टायर्स आणि जॅकची व्यवस्था करावी. कागल इथं गाडी तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात यावी आदी मागण्या करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेनं केल्यात. संस्थेच्या शिष्टमंडळानं राज्य परिवहन महामंडळाचे कोल्हापूर विभाग नियंत्रक यशवंत कांतोडे यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिता पोवार, उपाध्यक्ष सुरेश बिरंबोळे, संजय मांगलेकर, प्रशांत खाडे, किरण मोरे, प्रदीप साळुंखे, बाबुराव पाटील, अनिल देवणे, राजू जाधव, उदय पाटील, दिलीप परीट, शिवाजी देवकर, कृष्णात सुतार, मंगल महाडिक, राजू पायमल, अनिल पवार आदी उपस्थित होते. कृषी निविष्ठा विक्रीसाठी साथी पोर्टलचं बंधन घालण्यात आलंय. मात्र याला राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा विरोध असून या विरोधात आज राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी आपली दुकानं बंद ठेवली. कोल्हापूर जिल्ह्यात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. एक दिवसीय बंदमुळे शेतकऱ्यांची मात्र गैरसोय झाली. शेतकऱ्यांना दर्जेदार खतं, बी बियाणं आणि कीटकनाशकांचा पुरवठा करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पॉस मशीनच्या धर्तीवर साथी पोर्टलचं बंधन घातलंय. मात्र याला राज्यातील ग्रामीण भागातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा विरोध आहे. हे पोर्टल विक्री करणाऱ्या शेती सेवा केंद्र आणि दुकानदारांवर लागू केल्यास आधीच कमी मार्जिनवर काम करणाऱ्या कृषी सेवा चालकांवर आणखी आर्थिक बोजा पडणार आहे. या पोर्टलच्या सक्तीमुळे कृषी सेवा दुकानं बंद पडतील अशी भीती व्यक्त करत हे पोर्टल सरकारनं रेटण्याचा प्रयत्न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राधानगरी तालुका खते, बियाणे, कीटकनाशके विक्रेता संघटनेचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी दिलाय. अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती आणि ह्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहाय्यक दुकानदार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि शेतीसाठी लागणारे जे काही औषधे जे बियाणे लागतात हे शेतकऱ्यांना पुरवठा मेन कृषी विभागामार्फत कृषी चालक करतात. तरी त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जे सारथी पोर्टल 2 हे पेज लादलेलं आहे ते कृषी दुकानदारांना जाचकाठीसानं झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा देताना ह्या पोर्टलमार्फत माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. आणि अडचणी निर्माण झाल्यामुळे कृषी विक्रेत्यांना शेतकऱ्यांना सेवा देणे फार अडचणीचे होणार आहे. तरी शासनाने सारथी पोर्टल 2 ची माहिती थांबवावी. ही जर माहिती नाही थांबवली तर भयानक अडचणी कृषी सेवा दुकानदारावर येणार आहे. आणि हे जर पोर्टल नाही थांबवले तर आम्ही पुढे बेमुदत आंदोलन करणार. आजच्या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच कृषी सेवा चालकांनी बंद पाळल्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचा अक्षरशः फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। कार्यक्रमासाठी प्रशासनानं कोणतंही नियोजन केलं नसल्यानं शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली। सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनीही या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली, ती सुद्धा त्यांच्या वाहनातून। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी नियोजनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली, तर हा कार्यक्रम औपचारिक असल्याचं सांगत पालकमंत्र्यांनी वेळ मारून नेली। कसबा बावड्यातील राजर्षी शाहू जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस इथं शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या शस्त्र प्रदर्शनात लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांसह 235 शिवकालीन शस्त्र मांडण्यात आली आहेत। आज या शस्त्र प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाचा नियोजनाअभावी फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांना कसाबसा वेळ मिळाला। 4 चाकी वाहनातूनच सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावली। कोल्हापूरकरांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं नव्हतं, त्यामुळे नागरिकांची उपस्थिती अगदी नगण्य होती। पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा कार्यक्रम औपचारिक असल्याचं सांगितल्यानं त्यांना सुद्धा या कार्यक्रमाचं गांभीर्य नसल्याचं दिसून आलं। आज या सगळ्याची औपचारिक सुरुवात झालेली आहे। पुढच्या 8 महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा, विचाराचा, प्रेरणेचा जागर आपण करणार आहोत। इतके कार्यक्रम होतील की त्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जसं ही नगरी ही शाहूमय होते तशाच पद्धतीनं शिवमय होईल अशा पद्धतीचं काम आपण करणार आहोत। त्याचा आराखडा जिल्हाधिकारी पुढच्या सोमवारी जाहीर करतील आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांना, कारण हे वाघनख हा इतिहास आहे, हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा अशा पद्धतीचा हा संपूर्ण ठेवा आहे। त्यामुळे याचा खूप चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। त्याचा आराखडासुद्धा सोमवारी होईल डिक्लेअर आणि त्याप्रमाणे आज फक्त औपचारिकता आहे। आचारसंहिता बाकीच्या सगळ्या कामकाजामुळे ही आपण सगळ्यांनी सुरुवात केली। बाकी कार्यक्रम तर आपल्याला सगळ्याच पद्धतीने आपल्याला प्रशासनानं या उद्घाटन कार्यक्रमाचं कोणतंही नियोजन केलं नसल्यानं शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी देखील याबाबत पालकमंत्री आबिटकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली। हा कार्यक्रम होतोय कुठं तर छत्रपतींच्या राजधानीत, आणि हा कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमामध्ये भव्यता, दिव्यता, कारण शिवशाहू प्रेमींची या ठिकाणी उपस्थिती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। परंतु इथं आल्यानंतर जो काय मनाला क्लेश झाला, या ठिकाणी जे काय पुरातत्वानं नियोजन केलं होतं अतिशय एकदम बोगस असं नियोजन केलं होतं। अगदी कॉलेजमधली मुलं आणून बसवली होती, नागरिकांचा तर पत्ताच नव्हता। जी काय होती थोडीफार लोकं ती ऑफिसची लोकं होती, आणि ह्या अशा पद्धतीनं जर शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये जर अशा पद्धतीनं हेळसांड होत असेल तर तुम्हा सर्वांना एक ही गोष्ट भूषवणार नाही आहे। या संदर्भात मी पालकमंत्र्यांशी सुद्धा बोलून घेतलं। यावेळी कोल्हापूरचे अनेक खासदार आहेत, आमदार आहेत, माननीय छत्रपती शाहू महाराज आहेत, यांची उपस्थिती इथं असणं गरजेचं होती। हे शिवशस्त्र प्रदर्शन जनसामान्यांना पाहण्यासाठी आजपासून 4 मे 2026 पर्यंत खुलं राहणार आहे। दरम्यान या प्रदर्शनाची माहिती देत असतानाच पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांना मात्र पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता त्यांनी या ठिकाणाहून पळ काढला। आता संपूर्ण विद्यार्थी, संपूर्ण प्रेक्षक आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे, आता आपण पोवाड्याचा आस्वाद घेऊ आणि ही जी शस्त्र काचेपलीकडे बंदिस्त आहेत ती कसं काम करतात याचं प्रदर्शन आता श्री लखन गुरुजी करणार आहेत। या सगळ्याचा आस्वाद आपण घेऊ। लोकांचा सहभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटन शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसं होणं अपेक्षित होतं। आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही म्हणून लांबलेलं उद्घाटन आता सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत अक्षरशः उरकण्यात आलं। उठता बसता शिवछत्रपतींचं नाव घेणाऱ्या राज्यकर्त्यांनी एक प्रकारे शिवरायांचा अनादरच केल्याची चर्चा या प्रदर्शनाच्या ठिकाणी सुरू होती। कुरुकली इथं झालेला प्रज्ञा कांबळे हिचा मृत्यू अपघात नसून घातपात आहे। यातील संशयित आरोपींवर ॲट्रॉसिटी आणि 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबियांनी केली आहे।
या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयजी कार्यालयावर न्याय हक्क निर्धार मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी तो मध्येच रोखला. जोपर्यंत प्रज्ञा कांबळेला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा संघटनेच्या वतीनं तर कुटुंबियांच्या वतीनं आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय. करवीर तालुक्यातील कुरुकली इथं एसटी थांब्यावर उभ्या असलेल्या भोगावती महाविद्यालयाची 18 वर्षीय विद्यार्थिनी प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा 24 जुलै रोजी भरधाव मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेचा करवीर पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासावर प्रज्ञा कांबळे हिच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त करत हा अपघात नसून घातपात आहे असा संशय व्यक्त केलाय. यातील संशयित आरोपींवर ॲट्रॉसिटी आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय ते आयजी ऑफिस दरम्यान न्याय हक्क निर्धार मोर्चा आयोजित केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्यानंतर मोर्चा अडवण्यात आल्यानं आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. यावेळी बोलताना प्रज्ञा कांबळे हिच्या आईला अश्रू अनावर झाले. त्या माझ्या मुलीला न्याय द्या अशी आर्त साद घालत होत्या. या ठिय्या आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीचे मोजके पदाधिकारी आणि प्रज्ञा कांबळे हिचे कुटुंबीय यांच्या शिष्टमंडळानं भेट घेत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना निवेदन सादर केलं. हा तपास योग्य रीतीनं करण्यात यावा आणि आमच्या मुलीला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा यावेळी मयत प्रज्ञा कांबळेच्या कुटुंबियांनी दिलाय. नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलंय. समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात. जर ह्यो गुन्हा जर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही, कारण का आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे. आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे, आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला एक महिना लावला, टाळाटाळ केली आणि तपास अधिकाऱ्यांचं पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे. आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात जे तुम्हाला दिलेलं आहे तर पुढं आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो. जोपर्यंत नाव मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतात. त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, 302 कलम लागलंच पाहिजे आणि ॲट्रॉसिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे. संबंधित तपास अधिकारी नाथा गळवे आणि पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची चौकशी करून निलंबन करावं, तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा, CCTV फुटेज, मोबाईल रेकॉर्डिंग आणि पंचनामा पुन्हा तपासावा, पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा स्वतंत्र वैद्यकीय समितीकडून फेरतपास व्हावा, पीडित कुटुंबाला धमक्या देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अल्पवयीन आरोपीचा दर्जा रद्द करून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, संबंधित पोलिसांच्या संपत्तीची चौकशी करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात संजय गुदगे, दीपक कांबळे, अमित नागटिळे, नितीन कांबळे, सचिन कांबळे, प्रवीण राशिवडेकर, शिवाजी परळीकर, निलेश बनसोडे यांच्यासह विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे ऊसाला पहिली उचल प्रति टन 3,751 रुपये जाहीर करून दालमिया कारखाना प्रशासनानं ऊस दराची कोंडी फोडावी, गत हंगामातील 200 रुपयांचा हप्ता द्यावा, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कारखाना प्रशासनाला दिलाय. शेती अधिकारी श्रीधर गोसावी यांनी निवेदन स्वीकारलं. जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतलेल्या ऊस परिषदेत मागील हंगामातील 200 रुपये आणि यंदाच्या हंगामासाठी ऊसाला प्रति टन पहिली उचल 3,751 रुपये देण्याची मागणी केली होती. त्यानुसार संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील कारखाना प्रशासनाला या मागण्यांचं निवेदन सादर केलं जात आहे. संघटनेनं सोमवारी दालमिया कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन ऊस परिषदेत ठरल्यानुसार दर जाहीर करून ऊस दराची कोंडी फोडावी अशी मागणी केली. याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिलाय. ऊस उत्पादकांना साखर न देता त्याचे पैसे देण्याचा घाट दालमिया प्रशासनानं घातला असून त्यालाही कार्यकर्त्यांनी विरोध केला. शेती अधिकारी श्रीधर गोसावी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील, शहराध्यक्ष संदीप चौगुले, नितेश कोगनोळे, डॉक्टर बाळासाहेब पाटील, रामराव चेचर, बाजीराव देवाळकर, विशाल पाटील, पांडुरंग शिंदे, अर्जुन पाटील, रवी पाटील, विजय सावंत, बाजीराव पाटील, अण्णा मगदूम यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कसबा बावड्यातील राजर्षी शाहू जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाचं लवकर उद्घाटन करण्यात यावं अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं केली आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे या मागणीचं निवेदन देण्यात आलं. शिवशस्त्र शौर्य गाथा या भव्य मराठाकालीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन कसबा बावडा इथल्या शाहू जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस इथं करण्यात आले. या शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं. मात्र हा कार्यक्रम होत असतानाच राजर्षी शाहू जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाचेही उद्घाटन होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्याचं उद्घाटन झालं नाही. त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देऊन राजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचंही लवकर उद्घाटन करण्याची मागणी केल्याचं अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलं. कार्तिक एकादशी निमित्त 2 नोव्हेंबरला श्री क्षेत्र कोल्हापूर ते श्री क्षेत्र नंदवाळ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आलाय. दिंडी प्रमुख हरिभक्तपरायण आनंदराव लाड, महादेव यादव आणि दीपक गौड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कार्तिक एकादशी निमित्त श्री संत तुकाराम महाराज यांचा श्री क्षेत्र कोल्हापूर ते श्री क्षेत्र नंदवाळ असा पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आलाय. 2 नोव्हेंबरला ही पायी पालखी निघणार असल्याची माहिती दिंडी प्रमुख हरिभक्तपरायण आनंदराव लाड, महादेव यादव आणि दीपक गौड यांनी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकमधील बहुसंख्य दिंड्या सहभागी होणार आहेत. मिरजकर तिकटीतील श्री विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेली ही पायी दिंडी बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम मार्गे खंडोबा मंदिर इथं येईल. या ठिकाणी अश्वाचा उभा रिंगण सोहळा होणार आहे. त्यानंतर पालखी सानेगुरुजी वसाहत मार्गे पुईखडीकडे मार्गस्थ होईल. पुईखडीजवळ दुपारी 1 वाजता भव्य रिंगण सोहळा होणार आहे. रिंगण सोहळा झाल्यानंतर पालखी पिराचीवाडी वाशी मार्गे श्री क्षेत्र नंदवाळकडे प्रयाण करणार आहे. पत्रकार परिषदेला हरिभक्तपरायण रामचंद्र जाधव, अजित चव्हाण, संभाजी भोकरे, ज्योतिराम वारके, शिवाजी तुपारे यांच्यासह वारकरी बांधव उपस्थित होते. आयटक कामगार संघटनेच्या वतीनं देशभरात विविध ठिकाणी कामगार कायद्यांबाबत कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी कामगार मेळावा कृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा आयटकच्या वतीनं शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी ताराबाई पार्क इथल्या मांगल्य मल्टीपर्पज हॉलमध्ये जनलढ्याची शाहिरी, पुरोगामी जलसा आणि कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. आयटक कोल्हापूरचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शाहीर सदाशिव निकम यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. देशातील विविध क्षेत्रातील कामगारांनी संघर्ष करून कामगार कायदे करून घेतलेत. मात्र सध्या केंद्र सरकारकडून कामगार कायद्याची पायमल्ली केली जाते असा आरोप कामगार संघटनांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रातील कामगारांना एकत्रित करून त्यांच्यात जनजागृती करण्याच्या हेतूनं देशभरात आयटकच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यानुसार कोल्हापूर आयटकच्या वतीनं शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी ताराबाई पार्क इथल्या मांगल्य सांस्कृतिक सभागृहात कामगार मेळावा, शाहिरी कार्यक्रम, पुरोगामी जलसा या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आयटक कोल्हापूरचे जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी दिली. या पत्रकार बैठकीला कॉम्रेड दिलीप पवार, रघु कांबळे, SB पाटील, आनंदराव परुळेकर, कुंडलिक एकशिंगे आदी उपस्थित होते. अंधश्रद्धेला आव्हान देत शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देणाऱ्या आणि समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवणाऱ्या एका तरुणीची कथा असलेली बाई तुझ्या पायी ही वेबसिरीज 31 ऑक्टोबरपासून झी5 या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. 7 भागाची ही वेबसिरीज असल्याची माहिती वेबसिरीजचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी पत्रकार बैठकीत दिली. झी5 या वाहिनीवर 31 ऑक्टोबरपासून बाई तुझ्या पायी ही वेबसिरीज प्रसारित होतीये. या वेबसिरीजच्या माध्यमातून धैर्य, शिक्षण आणि जुनाट परंपरांना प्रश्न विचारण्याच्या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आल्याचं दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी सांगितलं. यामध्ये साजिरी जोशी, क्षिती जोग, सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 1990च्या दशकातल्या काल्पनिक वेसाच्या वडगाव या गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा आहे. यात साजिरी जोशी हिनं अहिल्याची भूमिका साकारली आहे, जी तरुणी अंधश्रद्धेला आव्हान देत शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देते आणि परिवर्तनाची ज्योत संपूर्ण समाजात पेटवते. तर तिच्या आईची अर्थात लक्ष्मीची भूमिका क्षिती जोग यांनी साकारली आहे. पत्रकार बैठकीला साजिरी जोशी, क्षिती जोग उपस्थित होते.
यानंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. रात्रीच्या अंधारात पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार. ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू होण्याची शक्यता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर. 8व्या वेतन आयोगाच्या अटी शर्तींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भारताचा मोठा निर्णय. रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. देवेंद्र फडणवीसांचा टोला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी नसल्याची दिली माहिती. चुकीची मतं दाखवण्यात कसला पप्पूपणा. अनिल परब यांचा पलटवार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आल्यानंतर उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. जळगावात एकनाथ खडसेंच्या घरात चोरी. सोन्यासह रोकड लांबवली. महिला डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. शरीरावर मारहाणीच्या जखमा नाहीत. मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचं स्पष्ट. टीम इंडियाला मोठा दिलासा. प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी. आयसीसीकडून मंजुरी. क्रिकेटपटू श्रेयस अय्यर ICUमधून बाहेर. प्रकृतीत सुधारणा. काही दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. इचलकरंजी कबनूर मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमाराला अभिनंदन कोल्हापुरे या तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंटची पाईप घालून निर्घृण खून करण्यात आलाय. कोल्हापुरे हे एका खासगी बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या खून प्रकरणी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेनं पंकज चव्हाण, रोहित कोळेकर, विशाल लोंढे आणि आदित्य पवार या चौघांना अटक केली आहे. या चौघांनी जुन्या वादातून अभिनंदन याचा खून केल्याची कबुली दिली आहे. कबनूर इथल्या इंदिरा हाऊसिंग सोसायटीमध्ये अभिनंदन कोल्हापुरे हा आपल्या परिवारासह राहत होता. तो एका बँकेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. सोमवारी रात्री 11च्या दरम्यान त्याच्या घराजवळील पंकज चव्हाण या मित्रानं त्याला घरातून बाहेर बोलवून घेतलं. दरम्यान थोड्याच वेळात कबनूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात व्यक्तींनी कोल्हापुरे याच्या डोक्यात दगड आणि सिमेंट पाईपनं हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना उघडकीला आली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी रक्ताचे डाग, दगड आणि बियरच्या बाटल्या आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी मयत अभिनंदन कोल्हापुरे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभिनंदन याच्या खून प्रकरणी अवघ्या 8 तासात चौघांना अटक केली आहे. पंकज चव्हाण, रोहित कोळेकर, विशाल लोंढे आणि आदित्य पवार अशी त्यांची नावं आहेत. जुन्या भांडणाच्या वादातून त्यांनी अभिनंदनचा खून केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश मेहत्रे, महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले, सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला. भारत फायनान्स कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांनी कर्जदारांनी हप्ते भरण्यासाठी दिलेली 14 लाख रुपयांची रक्कम परस्पर हडप केली आहे. या चौघांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं भारत फायनान्स कंपनी ही गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. या कंपनीच्या माध्यमातून छोट्या स्वरूपाची कर्ज वितरित केली जातात. वितरित केलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या शाखेमध्ये 7 कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शिराळा तालुक्यातील इंगरुळ इथला रणजित कांबळे, हातकणंगले तालुक्यातील माले इथला आकाश शिंदे, तारदाळचा यश घोटणे आणि पेठवडगावची तेजस्विनी पाटील या 4 कर्मचाऱ्यांनी कर्जदारांनी त्यांच्याकडे हप्ते भरण्यासाठी दिलेली
रक्कम परस्पर गायब केली आहे. गेल्या 3 वर्षात या चौघांनी मिळून 133 ग्राहकांचे 14 लाख रुपये परस्पर हडप केलेत. भारत फायनान्स कंपनीचे शाखा मॅनेजर विष्णुदास पांचाळ यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करत यश घोटणे आणि आकाश शिंदे या दोघांना अटक करण्यात आली आहे. रणजित कांबळे आणि तेजस्विनी पाटील या दोघांचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग आणि फॉरेन्सिक लॅबच्या टीमनं भारत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करत काही कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या अपहार प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. इचलकरंजीत रस्त्यावर दहशत निर्माण करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आता सोशल मीडियावर दहशतीचं साम्राज्य उभं करतायत. न्यायालयात घेऊन जात असताना संशयितांचे व्हिडिओ करून रील्स करण्याचं काम सुरू आहे. अशा रील्स किंग कंपनी, सेना, भाई, साम्राज्य अशा टोपण नावांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दहशत निर्माण करण्याचा नवा फंडा शोधण्यात येतोय. इचलकरंजीतील काही कुख्यात गुन्हेगार कारागृहात असले तरी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट त्यांच्या समर्थकांकडून सक्रिय ठेवले जात आहेत. शहरातील गुन्हेगार राज्यभरातील कुख्यात गुंडांच्या नेटवर्कशी जोडले आहेत. गुन्हेगारांच्या पोस्ट, रील आणि अकाउंट्सवर त्यांच्या टॅगिंगमुळं गुन्हेगारी संबंधांचे नवे जाळं उभं राहिले. कारागृहात सोबत असण्याचा फायदा घेत हे गुन्हेगार बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर एकमेकांचे प्रचारक बनले आहेत. रोज पोलीस वाहनातून बाहेर पडल्यानंतर न्यायालयात घेऊन जाण्यापर्यंत संशयितांचे व्हिडिओ शूट करून त्याचे रील्स करण्याचं काम सुरू आहे. हे रील्स किंग कंपनी, सेना, भाई, साम्राज्य अशा टोपण नावांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दहशतीचा नवा प्लॅटफॉर्म उभारला जातोय. भाई, कंपनी, सेना अशा नावांनी तयार झालेली ही डिजिटल दोस्ती पुढं वास्तवात गुन्हेगारी भागीदारीत परिवर्तन होतीये. त्यामुळं सोशल मीडिया आता नव्या गुन्हेगारी करिअरचा लॉन्चिंग पॅड ठरू लागलाय. या पोस्ट्समुळं शहरातील तरुणांमध्ये गुन्हेगारीची क्रेज वाढण्याचा धोका आहे. अनेक तरुण हे व्हिडिओ पाहून गुन्हेगारांच्या प्रभावाखाली येत आहेत. गुन्हेगारांच्या सोशल मीडियावरील या नव्या दहशत शैलीनं शहरातील तरुण वर्ग प्रभावित होत असून अशा रील्स अधिक व्हायरल होत आहेत. कायद्याचा धाक कमी आणि रील फेम वाढत असताना पोलीस यंत्रणेकडून या नव्या गुन्हेगारी संस्कृतीला थोपवण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त तपास, सायबर पथकाची मोहिमेसह कडक उपाययोजना आवश्यक आहे. पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील विवेक सर्जेराव शिंदे यांनी 2 खासगी सावकारांकडून घेतलेल्या 4,30,000 रुपयांपोटी 13 लाख रुपयांची परतफेड केली आहे. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी विनापरवाना खासगी सावकारी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी खासगी सावकारांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल नागरिकांनी तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन केलंय. पन्हाळा तालुक्यातील काखे गावातील विवेक सर्जेराव शिंदे यांनी गावातल्याच रविराज मधुकर शेंडगे याच्याकडून मार्च 2023मध्ये 1,80,000 रुपये रक्कम व्याजानं घेतली होती. या रक्कमेच्या बदल्यात विवेक शिंदे यांनी रविराजला रोख आणि ऑनलाईन स्वरूपात 5,53,000 रुपये परत केलेत. तसंच शिंदे यांनी मे 2025मध्ये कोडोलीतील शुभम रघुनाथ कणसे याच्याकडूनही 2 लाख रुपये व्याजानं घेतले होते. शुभम कणसे यानं 5 महिन्यात या 2 लाखांच्या बदल्यात विवेक शिंदेंकडून तब्बल 7,43,000 रुपये वसूल केलेत. त्यानंतरही दोघांकडून पैशाची मागणी सुरू होती. व्याजानं घेतलेल्या पैशासाठी रविराज शेंडगे आणि शुभम कणसे यांनी शिवीगाळ करत आणि धमकावत अवास्तव व्याजानं रक्कम वसूल केल्याप्रकरणी विवेक शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोडोली पोलिसांनी रविराज आणि शुभम या दोघांना अटक केली आहे. न्यायालयानं या दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान बेकायदेशीरपणे खासगी सावकारी करणाऱ्यांकडून त्रास होत असेल तर संबंधितांनी संपर्क साधावा असं आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी केलंय. सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, कोडोली पोलीस ठाणे सर्व नागरिकांना आवाहन करतो की नुकताच कोडोली पोलीस ठाणे येथे खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत. तरी नागरिकांनी न घाबरता पोलिसांनी तक्रार नोंदवावी. खाजगी सावकारी करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोडोली परिसरात खासगी सावकारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्यानं सध्या कोडोली पोलीस ॲक्शन मोडवर आलेत.
इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी परिसरातून उत्तर भारतीयांच्या छठपूजेवेळी विनोदकुमार चौधरी हा तरुण बेपत्ता झालाय. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून पंचगंगा नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे. छठ पूजेसाठी आज सकाळी इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रात योगायोग नगरमधील काही नागरिक नदीकाठावर आले होते. यावेळी विनीत चौधरी आणि त्याचे तिघे मित्र पूजा सुरू होण्यापूर्वी नदीत पोहण्यासाठी उतरले. त्यापैकी तिघे काठावर परत आले. पूजा संपवून घरी जात असताना विनीत दिसून आला नाही. त्यानंतर कुटुंबासह नागरिकांनी शोधाशोध सुरू केली, मात्र तो मिळून आला नाही. या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीनं घटनास्थळी आलं. या पथकानं नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली, मात्र त्याचा शोध लागला नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक शैलेश पाटणकर यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यांच्यावर जनसुविधा, नागरी सुविधांसह तीर्थक्षेत्र विकास निधीमध्ये झालेल्या अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या जनसुविधा, नागरी सुविधांसह तीर्थक्षेत्र विकास निधीमध्ये झालेल्या अनियमितता प्रकरणात ग्रामपंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्या पाठोपाठ आता ग्रामपंचायत विभागातील तत्कालीन कनिष्ठ सहाय्यक शैलेश पाटणकर यांनाही निलंबित करण्यात आले. जनसुविधा, नागरी सुविधा तसंच क वर्ग तीर्थक्षेत्र यात्रास्थळ या योजनांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार झाली होती. याची दखल घेऊन शासनानं या प्रकरणाची चौकशी सुरू केली. कनिष्ठ सहाय्यक शैलेश पाटणकर यांना निलंबन काळात आजरा पंचायत समितीमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. माझं गाव, माझं राज्य, माझा देश ही भावना प्रत्येकानं आपल्या मनामध्ये जोपासणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन कर्नल अमरसिंह सावंत यांनी केलं. ते शिवाजी विद्यापीठ आणि इतर संस्थांच्या वतीनं आयोजित वीर नारी दीपावली स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी वीर पत्नी शोभाताई पाटील आणि सविताताई बिरांजे यांचा सन्मान करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ, विनायक दळवी चॅरिटेबल ट्रस्ट, SSD ट्रस्ट आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं वीर नारी दीपावली स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कर्नल अमरसिंह सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अभिमानास्पद सैनिकी परंपरा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वीर पत्नी आणि मातांचा सत्कार करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कीर्तीचक्र प्राप्त शहीद हवालदार शिवाजी कृष्णा पाटील यांच्या वीर पत्नी शोभाताई आणि BSF राष्ट्रपती मेडल प्राप्त शहीद अशोक बिरांजे यांच्या वीर पत्नी सविताताई यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कर्नल अमरसिंह सावंत यांनी नागरिकसुद्धा समाजसेवेच्या माध्यमातून देशसेवा करू शकतात असं सांगत, माझं गाव, माझं राज्य, माझा देश ही भावना प्रत्येकानं आपल्या मनामध्ये जोपासणं आवश्यक आहे असं आवाहन केलं. प्रजापिता ब्रह्माकुमारी अलका दीदी यांनी सीमेवर असणाऱ्या सैनिकांमुळेच आपण आनंदी आणि सुरक्षित जीवन जगत आहोत असं सांगत, आपल्यामधील विकृत गोष्टींचा त्याग करून एकमेकांप्रती आदरभाव, एकोपा निर्माण करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ क्रांतीवनाची निर्मिती केल्याचं सांगितलं. त्यांनी विद्यापीठात शहीदांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कात भरीव सवलत देण्यासह त्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देत असल्याचं नमूद केलं. याप्रसंगी VDCFचे अध्यक्ष प्राध्यापक विनायक दळवी, शहीद हवालदार शिवाजी पाटील यांचे वीरपुत्र ज्योतिबा पाटील, डॉक्टर सागर डेळेकर, डॉक्टर गुलाबराव राजे, डॉक्टर PD राऊत, आबा कांबळे, रोहिणी गंभीर आदी उपस्थित होते. युवासेनेनं कुरुकलीच्या भोगावती महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. सोमवारी महाविद्यालयाच्या परिसरात लक्षवेधी आंदोलन केल्यानंतर आज युवासेनेच्या वतीनं कुलसचिव डॉक्टर VN शिंदे आणि विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक प्रकाश बच्छाव यांना निवेदनं सादर केली आहेत. या निवेदनाद्वारे भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयामध्ये एकूण 7 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते. यामध्ये 1 जागा प्राचार्य पदासाठी आणि उरलेल्या 6 जागा या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आहेत. युवा सेनेनं ही संपूर्ण प्रक्रिया बोगस असून एका सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 70 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय. सोमवारी युवा सेनेनं महाविद्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे आणि विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक प्रकाश बच्छाव यांना निवेदनं सादर करण्यात आली आहेत. ही भरती तात्काळ रद्द करून पुढील भरती इन कॅमेरा करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवा सेनेचे सुमित मेळवंकी, अक्षय मोरे आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ऐतिहासिक वाघनखांसह शिवकालीन शस्त्रास्त्रांचं शिवशस्त्र शौर्य प्रदर्शन आजपासून कोल्हापुरातील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये सुरू. प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी. प्रज्ञा कांबळेचा मृत्यू अपघात नसून घातपात, प्रज्ञाच्या नातेवाईकांचा आरोप. प्रज्ञा कांबळेचा मृत्यू अपघात नसून घातपात, प्रज्ञाच्या नातेवाईकांचा आरोप. वंचित बहुजन आघाडीचा IG कार्यालयावर न्याय हक्क निर्धार मोर्चा. साथी पोर्टल विरोधात राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेते एकवटले. आज कोल्हापूरसह राज्यभरात पाळला बंद. अथर्व शुगर्स आणि दौलत कामगार संघटना पदाधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर सकारात्मक चर्चा. जिल्हाधिकारी वेतन त्रिपक्षीय कराराबाबत साखर आयुक्तांकडून अभिप्राय मागवणार. आणि गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू होणार, चेअरमन नवीद मुश्रीफ यांची माहिती. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.